तुम बेताल हो। तुम्हें पृथ्वी और इंसानों की सुरक्षा के लिए बनाया गया है। नमस्कार आणि राम राम मंडळी. परत एकदा फिल्मी पुणेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता एक बहुचर्चित असा सिनेमा, हॉरर सिनेमा नुकताच रिलीज झालाय, ज्याचं नाव आहे थामा. मॅकडॉक युनिव्हर्स आपल्याला नेहमीच बघायला मिळतं, ज्यांनी स्त्री 2, बेडिया हे फिल्म तयार केले. आणि त्याचबरोबर आता त्यांचा रिलीज झाला नुकताच थामा. जबरदस्त असा सिनेमा आहे, खूप छान आहे. कॉमेडी तितकीच आहे, हॉररही तितकाच आहे. हॉरर म्हणण्यापेक्षा एक वेताळ ज्या प्रकारचा असतो त्या प्रकारावरती ही संपूर्ण स्टोरी. मुंजा तर तुम्ही पाहिलाच असेल. मुंजा देखील यांच्याच सिरीजचा तो पण एक भाग होता. आणि आदित्य सरपोतदार या फिल्मचे डायरेक्टर. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, त्याचबरोबर परेश रावल, नवाजुद्दीन सिद्दीकी असे बरेच मोठमोठे आर्टिस्ट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांचं काम उत्तम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परेश रावल. आपल्याला तर माहितीच आहे, कुठल्याही रोलमध्ये त्यांना ठेवा परफेक्ट बसतात. त्याचबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी देखील खूप सुंदर असं काम केलंय. अर्थात याच्यामध्ये ते विलन दाखवलेले आहेत, परंतु काम खूप जबरदस्त केलं आहे. नेहमीप्रमाणे त्यांचं एक कॅरेक्टर वेगळ्या पद्धतीने दिसून येतं, त्याच प्रकारे या फिल्ममध्ये देखील त्यांचं कॅरेक्टर वेगळ्या पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिल्मचं नावच त्यांच्या कॅरेक्टरवरती आहे, थामा. त्यामुळे ही फिल्म फार इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीचे जे 30 मिनिट आहे त्याच्यामध्ये वेताळ आणि जंगल आणि माणूस यामध्ये कसा समतोल असतो, कोण कोणाला कसं मारतं, कोण कोणाचा खून कसं पितं, रक्त कसं पितं, यावरती आधारित ही संपूर्ण स्टोरी. परंतु मग रश्मिका कोण असते, आयुष्मान कोण असतो, हे सगळं दाखवण्यामध्ये साधारणपणे अर्धा तास जातात. त्याच्यानंतर स्टोरी खरी चालू होते. आणि खूप सुंदर अशी स्टोरी आहे की एक जंगलावरती आधारित स्टोरी आहे बऱ्यापैकी, की वेताळ हे जंगलामध्येच राहतात आणि माणसांना तिथे जाण्यासाठी बंदी आहे आणि वेताळांना माणसांच्या दुनियेमध्ये येण्यासाठी बंदी आहे. सो दोन्हीही एकमेकांकडे एक्सचेंज होतात आणि त्यामधून काय गडबड होते आणि काय घडतं ते सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विस्ट बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या फिल्ममध्ये जवळपास 20 ते 21 कॅमिओ आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्याला वेगवेगळ्या सिरीजचे म्हणजे स्त्री 2, बेडिया, मुंजा या प्रकारचे सगळे आर्टिस्ट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. कारण की या फिल्ममध्ये यांनी ही संपूर्ण सिरीज एकमेकांशी कशी कनेक्टेड आहे हे दाखवलंय. त्यामुळे हे बघण्यासाठी तुम्हाला ही फिल्मच बघावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिल्म थिएटरमध्येच बघा, तर तुम्हाला तो मुंजा, बेडिया, स्त्री या सगळ्याचा फील येईल. खरंच खूप उत्तम स्टोरी आहे. स्क्रीन प्ले पण खूप छान आहे, डिरेक्शन पण खूप छान आहे. परंतु सुरुवातीलाच थोडीशी फिल्म स्लो वाटते, पण जेव्हा इंटरव्हल नंतर आपल्याला कळतं की ही सिरीज संपूर्ण एकमेकांशी कशी कनेक्टेड आहे, तेव्हा फिल्म बघायला खरंच खूप मजा येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थिएटरमध्ये जाण्याआधी लवकर पोहोचा, कारण की यांची नवीन सिरीजमध्ये जो फिल्म येणार आहे आपल्याला, जी पाहायला मिळाली, त्याचा ट्रेलर किंवा त्याचा टीजर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फिल्मसाठी जात असाल तर थिएटरमध्ये 10 मिनिटं आधी जा. खूप सुंदर अशी मूवी आहे. रश्मिकाचं काम खरंच खूप मस्त आहे. आयुष्मान खुरानाचं काम देखील मस्त आहे. थोडंसं कॉमेडी वगैरे आहे सुरुवातीला, पण नंतर इंटरव्ह्यू नंतर खरंच खूप सिरियस अशा प्रकारचं कॅरेक्टर दाखवले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परेश रावल. खरं तर परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचं खरंच काम खूप छान आहे, परंतु त्यांचे सीन फारच कमी आहेत फिल्ममध्ये. नवाजुद्दीन सिद्दीकीचे तर काही सीन इतके मस्त आणि जबरदस्त अशी ॲक्टिंग दिसते, परंतु त्यांचे सीन बऱ्यापैकी कमी आहेत. त्यामुळे फिल्ममध्ये आपल्याला बऱ्यापैकी आयुष्मान खुराना आणि जेव्हा इंटरव्ह्यू होतो त्याच्यानंतर ही स्टोरी पूर्ण रिव्हील होते, की त्याच्यामध्ये आपल्याला भेडिया दिसतो, मुंजाचे लोक दिसतात, त्याच्यानंतर स्त्रीचे दिसतात, हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत. यानंतर काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, सगळं आपल्याला इंटरव्ह्यू नंतर पाहायला मिळतं. फिल्म खूप सुंदर आहे. मी पूर्ण स्टोरी रिव्हील करणार नाहीये. जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघाल तर खरंच खूप मजा येईल. किती लोकांचे कॅमिओ आहेत आणि ही सिरीज एकमेकांना कशी जोडली हे तुम्हाला नक्कीच कळेल. आणि खूप मस्त असं व्यवस्थित दाखवलं आहे. आपल्याला माहिती आहे मॅकडॉक युनिव्हर्समध्ये बऱ्यापैकी आपण फिमेल ॲक्टर्स पाहायला मिळतात. जसं स्त्रीमध्ये श्रद्धा कपूर आहे, स्त्री 2 मध्ये श्रद्धा कपूर आहे, याच्यामध्ये आता रश्मिका मंदाना देखील आहे. सो यामध्ये हिरोपेक्षा हिरोईन जास्त दिसतात. सो या युनिव्हर्समध्ये त्यामुळे ह्या फिल्म थोड्याशा वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात आणि खरंच फिल्म खूप छान असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत यांची सगळ्यात बिग बजेट फिल्म 150 करोडमध्ये थामा बनवली गेलेली आहे. त्यामुळे कशा प्रकारची फिल्म बनली, कशी बनली नक्कीच दाखवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं साऊथमध्ये कांतारा आहे, तसं आपल्याकडे वेताळ वगैरे हा जो प्रकार आहे तो या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो.
त्यामुळे हे फिल्म जाऊन थिएटरमध्ये नक्कीच बघा. फिल्म खरंच खूप सुंदर आहे आणि जर कोणी ही फिल्म पाहिली असेल तर तुम्हाला ती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू पुढच्या वेळेला.